तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय विषय असा आहे, आपण आलेलो आहे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि एकदम निवांत ठिकाणी. तुम्हाला पण ब्लॉगर बनायचंय, पण कशा प्रकारे सुरुवात करायची आणि कुठून करायची, तुम्ही पण बऱ्याचशा दिवसापासून कन्फ्यूज आहे. तर टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे ब्लॉग शूट करायचे. पण मला तर वाटतं तुम्ही जे ब्लॉग शूट करताय तुमच्या पद्धतीने तेच योग्य राहील. तुम्ही ज्या प्रकारे करताय ते कोणी करू शकत नाही. फक्त एकच गोष्ट करा, सातत्य ठेवा आणि कंटिन्युटी करा. एक ना एक व्हिडिओ तुमचा नक्कीच व्हायरल होईल. याचे त्याचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा स्वतः व्हिडिओ टाकत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा. जसा तुम्हालाही सपोर्ट होईल तसा मलाही सपोर्ट करून द्या यावेळेस. आणि आता आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरंच मनापासून डिटेल ब्लॉगच्या बद्दल माहिती तुम्हाला संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आम्ही आता पोहोचलो आहे एकदम निवांत ठिकाणी. बघूया इथं कसलं लोकेशन आहे, किती भारी निवांत वाटतं. तर आम्ही तर पोहोचलोय आता एकदम मोठ्या धरणावरती. आणि धरण एकदम भारी आहे आणि एकदम व्ह्यू एकदम भारी दिसतोय आणि लोकेशन पण एकदम भारी आहे. तुझी बी व्हिडिओच्या माध्यमातून पहा आणि तुम्हालाही जर शक्य झालं तर एक वेळेस इथं येऊन एकदम निसर्गाचा आनंद घेऊन तुम्ही सुद्धा जा. तर एकदम तळ बघा, उन्हाळा असतानाही अजून एक खरंच फोटोशूटसाठी एक नंबर ठिकाण आहे आणि प्री वेडिंगसाठी सुद्धा एक नंबर ठिकाण आहे. कारण असं लोकेशन भेटणं सिल्लोडमध्ये तर जवळपास कुठंच नाही. तर तुम्ही या लोकेशनला येऊ शकता, काहीच अडचण नाही. निसर्ग बघा किती भारी आहे आणि हा निसर्गामध्ये शूट करायला एकदम भारी आणि एकदम आनंद वाटतो. मी तर तुला बायको भेटली का डॉक्टर भेटली कसं रे जे येत नाही. पाय तर इथं हे बघा, रील शूट चालू आहे बघा, तुम्हाला दाखवतो. वहिनी डोक्याचे पप्पी घेतले डोकं दुखलं तू उन्हाळ फिरबिर डोळे दुखत होते वहिनी डोळ्याची पप्पी घेतली डोळे दुखणं मित्र मी बी एक अडचण आहे रे सांग मित्र 2-4 वर्षापासून मनावल्यामुळे आता त्रास त्यांची कॉमेडी रील शूट झाली होती आणि आता दुसरी एक शॉर्ट फिल्म म्हणण्यापेक्षा एक छोटा लॉंग व्हिडिओ युट्यूबसाठी कंटेंटसाठी एक शूट करायचा आहे आपल्याला. तर बघूया कोणत्या प्रकारे विषय राहील आणि कसा विषय राहील. तर बघू आपण कशा प्रकारे व्हिडिओ शूट होतो. तर बाबा नदीकाठी बाबा बसलेले आहे. तर चला जाऊ आपण बघू. मधू मामा सुद्धा बाबा संग एक फोटो घेताना. तर मधू मामाचा पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओची शूटिंग तर काही संपूर्ण दाखवू शकत नाही. तर तुम्हाला ही संपूर्ण शूटिंग पाहण्यासाठी जर पाहायचं असेल तर यूट्यूबला एक चॅनल आहे एडमट रम्या म्हणून. तर त्या चॅनलला त्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता. तर भेटूया पब्लिक आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला पाहिजे.